मित्रांनो, 2 जूनमध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अबीरला सारंगसोबत गड बघायला जायचा असतो. तो सिंहगडावर जाण्यासाठी सावलीकडे हट्ट करतो. तो सावलीला म्हणतो, सुपर हिरो आहे माझ्यासोबत, तो मला नेणार आहे. सावली म्हणते, अजिबात नाही, तू उद्या माझ्यासोबतच राहायचेस. अबीर खूप हट्ट करतो, पण सावली स्पष्टपणे नकार देते. अबीर उदास होऊन जातो आणि एका कोपऱ्यात उदास होऊन बसतो. तर इथे ओवी घरी आलेली असते. ती अमृतासोबत नाश्ता वगैरे करत असते आणि तेवढ्यात तिथे मोनिका येते. मोनिका ओवीला म्हणते, तू कुठे जातेस ना, मला कळलं आहे. ओवी घाबरतेने रडायला लागते. ओवी म्हणते, काकू, उद्याचे दिवस मला फक्त जाऊ दे. उद्यानंतर मी परत कधीच जाणार नाही आणि प्लीज घरात कोणाला काही सांगू नकोस. मोनिका म्हणते, नाही, मी तुला आता एक शिक्षा देणार आणि ती शिक्षा तुला भोगावीच लागणार. आता तू या रूममधून बाहेर पडायचं नाही, मी तुला कोंडून ठेवणार आहे. ओवी रडायला लागते, पण मोनिकाला तिच्यावरती अजिबात दया येत नाही. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा अबीर सावलीकडे हट्ट करायला लागतो. जगन्नाथ म्हणतो, सावली, अगं त्याला जायचं आहे ना, मग जाऊ देत. आणि बघायचं आहे ना सिंहगड, बघू देत ना, आपण आहोत ना पुण्यात. सावली म्हणते, बाबा, अहो असं कसं बोलता तुम्ही? माझ्या पोटच्या गोळ्याला एका अनोळखी माणसासोबत पाठवायचं, हे मला नाही जमणार. जगन्नाथ म्हणतो, सावली, अगं अनोळखी कुठे, ते तर. जगन्नाथ बोलता बोलता गप्प होऊन जातो. सावली विचारते, बाबा, काय म्हणालात तुम्ही? ओळखीचे आहेत म्हणजे नेमके कोण आहेत कोण? आणि तुम्ही त्यांना ओळखता का? जगन्नाथ घाबरतो. अबीरला कळलेलं असतं की जगन्नाथ सुपर हिरोला ओळखतो. या सगळ्याची सुरुवात अशी होते की सारंग, ओवी घरामध्ये खोटं कारण सांगून घरातून गायनाच्या क्लाससाठी बाहेर पडतात. अमृता तिलोत्तमाला चहा द्यायला जात असते. तेवढ्यात तिथे मोनिका येते. मोनिका अमृताच्या हातातून चहाचा कप घेते आणि तिलोत्तमाला मस्केमारी करत तो चहा देते. तिलोत्तमाचा चेहरा उतरलेला दिसतो. मोनिका विचारते, आई, काय झाले? तुमचा चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? रात्रभर झोप नाही झाली का? तिलोत्तमा म्हणते, हो अगं, रात्रभर अजिबात झोप झाली नाही माझी. मोनिका म्हणते, अहो आई, माझं पण असंच झालं होतं. तुम्हाला माहिती आहे का, मला रात्रभर त्या सावलीचाच विचार डोक्यातून जात नव्हता आणि त्यामुळे झोपच लागत नव्हती. मला सारखी भीती वाटत होती, ती सावली या घरात पुन्हा आली तर. सावलीचं नाव ऐकून तिलोत्तमा खूप चिडते आणि मोनिकाला दम देऊन सांगते की यापुढे या घरामध्ये तिचं नाव अजिबात काढायचं नाही आणि ती मुलगी या घरामध्ये कधीच येणार नाही. ती या घरातून कायमची गेली आहे. मोनिका म्हणते, आई, तुम्हाला असं वाटतं की ती या घरातून कायमची गेली आहे, तुमच्या मनातून गेली आहे, पण सारंगचं काय? अहो, सारंगच्या मनातून ती कधीच गेली नव्हती. तिलोत्तमा विचारते, म्हणजे तुला काय बोलायचं आहे? मोनिका म्हणते, अहो आई, सारंगच्या मनातून सावली कधीच गेली नव्हती. जर गेली असते ना मनातून, तर सारंगने पुन्हा एकदा लग्नाचा विचार केला असता. पण सारंग लग्नाबद्दल काही बोलतच नाही आणि लग्नसुद्धा करत नाही. आणि सारंगचं सावलीवर तितकंच प्रेम आहे. त्याच्या मनात अजूनही होप्स असतील. त्याला वाटत असेल की सावली आज ना उद्या परत येईलच. तिलोत्तमा हादरते. तिलोत्तमा म्हणते, नाही नाही, हे प्रेम वगैरे सगळं खोटं आहे. माझ्या सारंगला सावली आठवतसुद्धा नसेल, तो विसरला असेल तिला. माझ्या सारंगचं तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे, मला माहिती आहे. आणि हो, चुकून माकून ती सावली या घरामध्ये कधी आलीच ना, तर मी या घरात कधीच राहणार नाही. कारण सावली आणि मी एका छताखाली कधीच राहू शकत नाही एकत्र. सावली या घरात आली की मी घराबाहेर. मोनिका खुश होऊन जाते. मोनिका मनात म्हणते, अरे वा, मला हेच तर हवं होतं. मला या तिलोत्तमाला घराबाहेर काढायचे आणि त्यासाठी सावली एकमेव उपाय आहे. आता सावली या घरात आली की तिलोत्तमाचं साम्राज्य एका झटक्यात कोसळून जाईल. मोनिका खुश होऊन आपल्या रूममध्ये जाते. तर इथे तिलोत्तमा त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करते. तिच्या मनात वादळ उठलेलं असतं. तिलोत्तमाला सारखी भीती वाटते. सावली या घरात पुन्हा येईल आणि सगळं उद्ध्वस्त होईल असं तिला वाटत असतं. तर इथे सारंग ओवीला गाण्याच्या क्लासजवळ सोडतो. अबीरही तिथे आलेला असतो. अबीर, ओवी सारंगला आठवण करून देतात की उद्या गाण्याचा मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी सारंगने यायलाच पाहिजे.
सारंग म्हणतो, नक्की येणार मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सारंग आपल्या कामासाठी साताऱ्याला निघून जातो. तर इथे तिलोत्तमा आपल्या रूममध्ये येते. तिला एकच भीती सतावत असते आणि ती म्हणजे सावली पुन्हा या घरामध्ये येईल. तिलोत्तमाला वाटतं की आपण एकदा जगन्नाथशी बोलावं आणि जगन्नाथला सांगावं की सावली इथे येता कामा नये. तिलोत्तमा खूप विचार करते आणि जगन्नाथला फोन लावते. तिलोत्तमा जगन्नाथला म्हणते, जगन्नाथ, मला खूप महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी. त्यासाठी प्लीज मला भेटायचं आहे. उद्या तुझ्या घरी भेटू. जगन्नाथ म्हणतो, चालेल, आपण माझ्या घरी भेटू. जगन्नाथला कळत असतं की तिलोत्तमाला एवढी घाई का लागली आहे. तिलोत्तमा आत्ताच्या आत्ता भेटायचं म्हणते. तिलोत्तमा जगन्नाथच्या घरी भेटायचे ठरवतात. तर इथे मोनिका सावलीला भेटायला गुरुकुलात येते. ती सावलीला भेटण्यासाठी आतमध्ये जाणार असते, पण तिला वॉचमन काही सोडत नाही. आतमध्ये गाण्याचे क्लास चालू आहेत, त्यामुळे तो बाहेरच थांबायला सांगतो. मोनिका बाहेरच एका झाडाखाली बसून सावलीची वाट बघत असते. तेवढ्यात जगन्नाथ तिथे येतो. मोनिकाला आठवतं की काल हा जगन्नाथ आपल्या घरी आला होता आणि त्याने राजकुमारला मारलंसुद्धा होतं. मोनिका घाबरते. मोनिका घाबरून एका कोपऱ्यात लपून बसते आणि जगन्नाथ तिलोत्तमाला भेटायला आपल्या घरी जातो. जगन्नाथच्या गेल्याची खात्री पटल्यावर मोनिका तिथून बाहेर येते आणि ती पुन्हा सावलीची वाट बघते. मोनिका सावलीची वाट बघत असताना आतून तिला कसला तरी आवाज येतो. मोनिका आतमध्ये वाकून बघते. आतमध्ये ओवी ओल्या पायाने धावत असते. सावली म्हणते, ओवी बाळा, अगं पडशील, तुला लागेल. उद्या आपला मोठा गाण्याचा कार्यक्रम आहे ना, मग तो कार्यक्रम आपल्याला करता येणार नाही, म्हणून प्लीज स्वतःची काळजी घे. मोनिका सावली ओवी यांचं बोलणं ऐकत असते. मोनिका ते सगळं बघून खुश होते. मोनिका म्हणते, अच्छा, म्हणजे ही ओवी गायला इथे येते. चला, चांगली गोष्ट आहे. मला 2 महत्त्वाच्या गोष्टी आता कळल्या आहेत. एक म्हणजे सारंग साताऱ्याला गेला आहे, म्हणजे ओवी आता आज मला एकटी सापडेल, तिला खूप त्रास देता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या ओवीचा गाण्याचा कार्यक्रम आहे. त्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मस्त धमाका करता येईल. तर इथे तिलोत्तमा जगन्नाथला भेटायला त्याच्या घरी येते. तिलोत्तमाला अलकाबद्दल कळतं. तिला जरा वाईट वाटतं. दोघांचं थोडंफार बोलणं वगैरे होतं आणि तिलोत्तमा मेन मुद्द्यावर येते. तिलोत्तमा जगन्नाथला विचारते, जगन्नाथ, तू त्या दिवशी माझ्या घरी आला होतास आणि राजकुमारला धमकावलं होतंस. तू त्याला नेमकी कुठली धमकी दिली होतीस? का घरी आला होतास सांग. जगन्नाथ म्हणतो, धमकी आणि मी. आणि तिलोत्तमा, धमकी मी नाही तर त्याने दिली होती. मी एक बाप म्हणून चोख उत्तर दिलं होतं, बाकी काही नाही. जगन्नाथ पुढे म्हणतो, तिलोत्तमा, मी तुझ्या घरी आलो, राजकुमारला धमकी दिली, याबद्दल तुला काही वाटत नाही आहे. तुला राजकुमार अजिबात आवडत नाही, त्याला तू जास्त किंमत देत नाही हे मला माहिती आहे. तू मेन मुद्द्याचं बोल. तू इथे कशासाठी आली आहेस? तिलोत्तमा म्हणते, मी त्या दिवशी तुझ्या गुरुकुलात येऊन गेले. मी तिथे येऊन गेल्यानंतर तुझी लेक तुझ्याशी काय बोलली तेवढं मला खरं खरं सांग. जगन्नाथ म्हणतो, माझ्या लेकीला तुझ्या घरात अजिबात यायचं नाही आहे. तिला सोन्याच्या पिंजऱ्याची हाव नाही आहे. तिलोत्तमा म्हणते, हे ऐकून बरं वाटलं, पण अजून एक गोष्ट, जर सावलीच्या डोक्यामध्ये असा काही प्लॅन असेल, असा काही विचार असेल ना, तर गाठ माझ्याशी आहे. जर सावली पुन्हा आमच्या घराकडे बघितलं जरी ना, तरी मी काय करेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे तुझ्या लेकीला काय आणि कसं समजावून सांगायचं ते तू बघायचं. जगन्नाथ म्हणतो, तिलोत्तमा, अगं तू हे बोलतेस, पण करणारे आपण नसतो, देव असतो. देवाच्या मनात काय येईल ना, काही सांगता येत नाही. एक दिवस असा येईल ना की तू स्वतःहून इथे येशील आणि सावलीच्या हाताला धरून तिला आपल्या घरी घेऊन जाशील. तिलोत्तमा म्हणते, असं काहीही होणार नाही. तुझी लेक माझ्या घरी पाऊलसुद्धा ठेवणार नाही, याची खात्री मी घेईन आता. तिलोत्तमा जगन्नाथ यांच्यामध्ये वाद होत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.